भारतीय समाज व्यवस्थेचा मुळात पायाच विषमतेवर आधारित आहे. एकमेकाला कमी लेखणं, एकमेकाला तुच्छ लेखणं, एकमेकाबद्दल पराकोटीचा द्वेष, राग आणि मत्सर करणं ही भारतीय समाजाची ओळख आहे. तिला भारताच्या राज्यघटनेनं बऱ्याच प्रमाणामध्ये बदलण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुळच विषमतावादी असल्यामुळं, मुळच अहंकारी असल्यामुळं या देशाची पाळेमुळं बुद्धाने छाटून काढली होती, जी विषमतेवर आधारित होती, मानवतेचा द्वेष करणारी होती, व्यक्तीमध्ये द्वेष पेरणारी होती. ती 2500 वर्षापूर्वी बुद्धाने उकडून फेकून दिली होती. तिची पाळंमुळं पुन्हा या देशामध्ये रोवल्या गेली. ती बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून पूर्णतः छाटून टाकलेली आहेत. तरी पण ती जिवंत असताना वेळोवेळी जाणवते. आज मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे मनोज जरांगे यांच्यावर त्यांची लायकी काढण्याचा शब्द, त्यांची काय लायकी आहे असा शब्दप्रयोग ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आंदोलनाला बसलेल्या हाकेंनी वापरला. मुळात लायकी हा जो शब्द आहे ना, लायकी हा शब्दच मुळात वर्णव्यवस्थेतून उदयास आलेला आहे. भारताच्या राज्यघटनेने लायकी हा शब्दच उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. एखाद्या व्यक्तीला त्याची लायकी ही त्याच्या कर्तृत्वावरून मिळते. आता मी हाकेंना विचारतो की हाकेंची स्वतःची काय लायकी आहे? आज मनोज जरांगे पाटील या व्यक्तीमुळं महाराष्ट्रातल्या जवळपास 50 लाखाच्या वर लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्यात. ही मनोज जरांगे पाटलांची लायकी आहे. हाकेंची लायकी काय आहे? वडापाव बाजूला ठेवून टरबुजाने भरलेल्या हवेवर जगणारे हाके, टरबुजांचा फुगा, ज्या टरबुजानं तुम्हाला उपोषण करण्यासाठी सांगितलेलं आहे, त्याच टरबुजाचे वडापाव सुद्धा तुमच्या उश्याला दिसत आहेत. आणि ज्या माणसाने महाराष्ट्रातल्या जवळपास 50 लाख कुटुंबाचं कल्याण केले, त्या माणसाची लायकी विचारता तुम्ही? तीही लायकी, तेही कल्याण मनोज जरांगे पाटलांनी रक्ताचा एकही थेंब न सांडू देता संविधानिक मार्गाने केलेला आहे. संविधानिक मार्गाने आपले हक्क आणि अधिकार मागणाऱ्या लोकांच्या लायक्या काढता तुम्ही. तुमची स्वतःची लायकी काय आहे हे तपासा ना. 60 वर्ष झालं ओबीसी, आज जवळपास 40 वर्ष झालं ओबीसींना आरक्षण संविधानिक मिळतंय. आणि ते आरक्षण इतरांना मिळू नये म्हणून तुम्ही त्याची लायकी काढता. इतरांनी ते घेऊ नये म्हणून तुम्ही त्यांची लायकी काढता. ते त्यांचा हक्क आणि अधिकार मागतात म्हणून तुम्ही त्यांची लायकी काढता. मिस्टर हाके, टरबूज आहे ना, टरबूज, त्यांनी तुम्हाला फुल चार्ज केलेला आहे. आणि ती चार्जिंग जोपर्यंत तुमच्यामध्ये आहे, हवा, टरबुजानं भरलेली हवा, ती हवा जोपर्यंत आहे तोपर्यंत लोक तुमचं ऐकून घेतील. ज्या दिवशी लोकांना असा वास येईल की ही टरबुजानं भरलेली हवा आहे, त्यावेळी तुमचा हा फुसका बार फुसकुनी कुठं निघून जाईल ते सांगता येत नाही. त्यामुळं बोलत असताना लायकी इतरांची काढू नका, स्वतःची सुद्धा तपासा. है ना, स्वतःची सुद्धा तपासा. कारण तुम्हाला दोघांनाही लायक बनवण्याचं काम या देशाच्या राज्यघटनेने केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. प्रत्येक समुदाय आपल्या समुदायाच्या हक्क आणि अधिकारासाठी लढू शकतो, झगडू शकतो, भांडू शकतो, सरकारसोबत लढू सुद्धा शकतो. पण तुमच्यासारखे टरबुजी हवा घेऊन निघालेले, इतरांच्या लायक्या काढून, इतरांना कमी लेखून, इतरांबद्दल समाजामध्ये द्वेष पसरून काय साध्य करू पाहत आहेत हे आता महाराष्ट्राला नक्कीच कळत आहे. त्याबद्दल मी सकाळीच बोललो होतो. आणि महाराष्ट्राला आता हे कळतंय की तुमची लायकी काय आहे.
लोकसभेमध्ये BJP वाल्यांची लायकी महाराष्ट्राने दाखवूनच दिलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा BJP वाल्यांची लायकी तुमच्या सहित पुन्हा जनता दाखवूनच देणार आहे. त्याच्यामुळं लायकी हा जो शब्द आहे ना, लायकी हा शब्द संविधानिक व्यवस्थेमध्ये लागू पडत नाही. इथला प्रत्येक व्यक्ती भारताच्या राज्यघटनेने लायक बनवलेला आहे. तो शिक्षित असेल, तो अर्धशिक्षित असेल, तो उच्च शिक्षित असेल, तो कमी शिक्षित असेल, किंवा तो खालच्या जातीचा असेल, तो वरच्या जातीचा असेल, तो मधल्या जातीचा असेल, तो बाहेरच्या जातीतला असेल, किंवा तो खालच्या वर्णातला असेल किंवा वरच्या वर्गातला असेल, मागच्या वर्गातला असेल किंवा बाहेरच्या वर्गातला असेल, प्रत्येकालाच त्याची लायकी सिद्ध करण्याचा, ती जोपासण्याचा अधिकार भारताच्या राज्यघटनेने दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही इतरांची लायकी ठरवू शकत नाही, कारण ती लायकी तुमची नाही. ज्याला स्वतःला लायकी असते तो इतरांची लायकी काढत नाही, ज्याला स्वतःला लायकी नसते तो इतरांची लायकी शोधत असतो. मनोज जरांगे पाटलांच्याच लायकीबद्दल बोलायचं झालं तर मागच्या सहा महिन्यामध्ये 60 लाख मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडून दिलेल्या आहेत त्यांनी, आणि त्यांना ओबीसीचं आरक्षण सुद्धा लागू झालेले. ही मनोज जरांगे पाटलांची लायकी आहे. आता तुम्ही तुमची लायकी शोधा आणि मग जरांगे पाटलांवर टीका करा.